कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी आज महायुती आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी अर्ज दाखल केले। मात्र परिवहन समितीच्या सभापती पदासाठी इच्छुक असणाऱ्या मानसी लोळगे यांना वेळेत निरोप मिळाला नाही। त्यामुळे परिवहन पदासाठी शिवसेनेचे नगरसेवक सत्यजित जाधव यांचा अर्ज दाखल झाला। या प्रकारामुळे महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। कोल्हापूर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी पार पडली होती। त्यानंतर महायुतीच्या रुपाराणी निकम यांची महापौरपदी तर महायुतीतील सहकारी जनसुराज्याचे अक्षय जरग यांची उपमहापौरपदी वर्णी लागली। त्यानंतर स्थायी समितीचे 16, परिवहन समितीचे 12 आणि महिला बाल कल्याण समितीचे 9 अशा 37 समिती सदस्यांची नियुक्ती झाली होती। स्थायी समिती, परिवहन समिती आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदांसाठी नामनिर्देश पत्र दाखल करण्याची आज अखेरची मुदत होती। या दरम्यान महायुतीच्या वतीने स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल किरण शिराळे, परिवहन समिती सभापती पदासाठी सत्यजित चंद्रकांत जाधव आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी कौसर इस्माईल बागवान यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली। याबरोबरच महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी दीपा अजित ठाणेकर यांनी अर्ज दाखल केलाय। यावेळी काँग्रेसच्या वतीने स्थायी समिती सभापती पदासाठी अमर प्रणव समर्थ, परिवहन समिती सभापती पदासाठी दुर्वास परशुराम कदम आणि महिला बाल कल्याण समितीच्या सभापती पदासाठी जयश्री धनाजी कांबळे तसंच महिला बाल कल्याण समितीच्या उपसभापती पदासाठी अरुणा विशाल गवळी यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलीत। परिवहन सभापती पदासाठी महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादीच्या वतीने नगरसेविका मानसी लोळगे यांचं नाव निश्चित झालं होतं। मात्र त्यांना वेळेत निरोप मिळाला नसल्याने त्या मुदतीत हजर झाल्या नाहीत। त्यामुळे त्यांच्या जागी महायुतीमधील शिवसेनेचे नगरसेवक सत्यजित चंद्रकांत जाधव यांचं नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं। त्यामुळे मानसी लोळगे यांच्यासह राष्ट्रवादीच्या गटनेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली। महायुतीमध्ये अंतर्गत चाललेलं शीतयुद्ध आजच्या या प्रकारामुळे उघड युद्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।